रहा अपडेट न्यूज। प्रतिभाताई मंगेश चव्हाण दरवर्षी स्वतः घाटात जाऊन वन्यजीवांचे तहान भागवतात। कन्नड घाट परिसरात उन्हाचा पारा 44 ते 45 अंशांच्या पुढे जात असताना वन्यजीवांसमोर पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। डोंगर दऱ्यांमध्ये पाण्याचा थेंबही मिळणं कठीण झाल्याने माकडं, पक्षी आणि इतर वन्यजीव व्याकुळ होत आहेत। अशा परिस्थितीत शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी उन्हाळ्यात वन्यजीवांसाठी पिण्याच्या पाण्याची व खाद्यपदार्थांची व्यवस्था करून एक अनोखा सेवाभावी उपक्रम राबवला जातो। या उपक्रमाचा विशेष म्हणजे शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा चाळीसगाव नगर परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा मंगेश चव्हाण या स्वतः आपल्या सहकारी टीम सोबत कन्नड घाटात जाऊन या सेवा कार्यात सहभागी होतात। घाट परिसरातील विविध ठिकाणी पाण्याच्या टाक्या ठेवून त्या नियमित भरल्या जातात। तसेच माकडांसाठी केळी व इतर फळांची व्यवस्था देखील करण्यात येते। यावर्षीही प्रतिभाताई चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घाट परिसरात जाऊन पाण्याच्या टाक्या भरल्या, तसेच मुक्या जीवांना केळी खाऊ घातली। वाढत्या उष्णतेमध्ये वन्यजीवांची पाण्यासाठीची होणारी तगमग पाहून उपस्थितांचं मन हेलावून गेलं। पाणी मिळाल्यानंतर त्या मुक्या जीवांच्या डोळ्यातील समाधान प्रत्येकाला भावुक करून गेलं। सेवा ही केवळ माणसांसाठीच नसून निसर्गातील प्रत्येक जीवासाठी असली पाहिजे, ही भावना जपत शिवनेरी फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबवत आहे। आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी युगात जीवदयेचा संदेश देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे। प्रतिभा मंगेश चव्हाण आणि शिवनेरी फाउंडेशनच्या सर्व सदस्यांच्या या सेवाभावी कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट, मुराद पटेल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.